नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या सांज सोबती या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. नारायण शेळके लिखित विनोदी कथा वैकुंठ यात्रा. कोणताही व्यवसाय हा कमी प्रतीचा नसतो आणि तो सचोटीनं प्रामाणिकपणानं केला की त्याची प्रतिष्ठा वाढते. पूर्वी चातुर्वर्ण आणि 12 बलुत्यांच्या काळामध्ये रूढी परंपरेप्रमाणे नेमून दिलेली कामं करायला लागत. परंतु कालानुरूप माणसांचे विचार, पाहण्याची दृष्टी, कल्पकता यामुळे कुणी कुठलाही व्यवसाय केला तरी कोणाला त्याचं काही वाटत नाही. त्यामुळे एखाद्या व्यवसायावर विशिष्ट गटाची मक्तेदारी राहिलेली नाही. त्याचबरोबर अनेक माणसं एकत्र येऊन एखादा व्यवसाय करतात किंवा एखादा माणूस अनेक व्यवसाय करतो हे आपण पाहतो. याच विचारातून आमच्या बाळू बंगाळे या तरुणानं मनुष्याच्या जीवनाला आवश्यक असा व्यवसाय निवडला आणि कठोर परिश्रम आणि चिकाटीने तो वाढवला सुद्धा. त्या रोपाचं पुढे वृक्षात रूपांतर होऊन त्याच्या अनेक शाखा विस्तारलेल्या आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार आणि भुकेल्यांना पोटभर अन्न मिळण्याची सोय त्यांनी केली आहे. त्याच्या व्यवसायाचं नाव वैकुंठ यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. हां, पण इतर यात्रा कंपनीप्रमाणे ही यात्रा कंपनी नाही बरं का. इतर यात्रा कंपन्या असंख्य लोकांना यात्रा घडवून सुखरूप परत आणतात. पण मात्र या यात्रा कंपनीत एका वेळी एकाच माणसाला असंख्य माणसं वैकुंठाला घेऊन जातात, पण परत मात्र आणत नाहीत. इतर कंपन्यांच्या बाबतीत एखादा पर्यटक त्याच्या गावात आणून सोडला की त्याचा संबंध संपतो. मात्र या कंपनीत या यात्रेनंतर जवळजवळ 13 दिवस त्याच्या नातेवाईकांशी संबंध येतो. तत्पर सेवा, अचूक नियोजन आणि सचोटी या गुणावर बाळू बळवंत बंगाळे यांनी हा व्यवसाय भरभराटीला आणलाय. त्यामुळे घरात कुणीही व्यक्ती दगावली की जवळचे नातेवाईक त्याला विश्वासानं BBB हवाली करतात आणि निश्चिंत होतात. आता BBB म्हणजे बंगाळीच्या नावातल्या 3 B मुळे त्याला लोक त्या टोपण नावानं ओळखतात. ही सेवा अत्यावश्यक असल्यामुळे त्याच्या प्रत्येक ऑफिस बाहेर 24 तास अत्यावश्यक सेवा असे बोर्ड झळकताना दिसतात. हा व्यवसाय आपण कसा निवडला असं विचारले असता बंगाळे उर्फ BBB म्हणाले, कसं आहे ना, या क्षेत्राचा तसा मला लय गाढा अनुभव आहे. कुणाला कशाचा तर कुणाला कशाचा छंद असतो, तसा मला लोकांच्या अंत्ययात्रेत सक्रिय सहभागी व्हायचा छंद होता. अर्थात इतर छंदात आनंद मिळतो, पण या छंदात समाजसेवेचं समाधान मिळायचं. तुम्हाला सांगतो, आमचा एक 9 लोकांचा ग्रुप होता. लोक आम्हाला कौतुकाने नवग्रह मानायचे. एखाद्याच्या निधनाची घटना कळली की आम्ही नातेवाईकाच्या आधी त्या ठिकाणी पोचायचो आणि पुढची सूत्र हातात घ्यायचो. अशा प्रसंगी घरातली माणसं दुःखात बुडालेली असतात. शिवाय या क्रियाकर्माची माहिती सगळ्यांना असते असं नाही ना. आणि त्यातून अलीकडची तरुण पिढी या असल्या प्रसंगांना हजर राहत नाही. घरातल्या वडीलधाऱ्यांना तिथं हजर राहायला लागतं. मग तरुणांना ही माहिती होणार कशी? अंत्यविधी हे नुसतं क्रियाकर्म नाही आहे, तर ते एक शास्त्र आहे आणि त्याची शास्त्रीय माहिती लिखित स्वरूपात कुठंच उपलब्ध नाही. त्यासाठी आहे ना, मी शास्त्रोक्त अंत्यविधी हे पुस्तक पण लिहिलं होतं. पण अलीकडच्या तरुण पिढीला कसं आहे, त्या तरुण पिढीला कोकशास्त्र माहिती, पण हे शास्त्र माहिती करून घ्यायची गरज नाही भासत त्यांना. मात्र पुढं आमच्या कार्याला मर्यादा पाडायला लागल्या. त्याला कारण वाढलेलं शहरीकरण, विभक्त कुटुंब पद्धती, चाळ संस्कृतीचा अस्त आणि फ्लॅट संस्कृतीचा उदय, सहकार्य आणि सहजीवनाचा अभाव, वेळ नसणं, प्रेम नसणं, कर्तव्याचा विसर पडणं
बांधिलकीची भावना नसणं. त्यामुळं अशा प्रसंगी त्या कुटुंबाची लय कुचंबना होती हो. बरं, आता एवढ्या मोठ्या शहरात आमच्यासारखे 8-10 खांदे कसे काय पुरायचे? म्हणून मग भावनिक, धार्मिक आणि आधुनिक या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी, दुःख हलकं करण्यासाठी दुःखात सुख द्यायचा प्रयत्न मी केला. गरज ही उद्योगाची जननी आहे या तत्वाप्रमाणे अशा दुःखद प्रसंगी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता भासती याचा अभ्यास करून त्या सगळ्या पुरवण्याची एक छत्री योजना मी आखली आणि या व्यवसायाला सुरुवात केली. तसंही तुम्हाला सांगतो बरं का, मनुष्य जन्मलापासून ते त्याला वृद्धाश्रमात पोहोचवण्यापर्यंतच्या सगळ्या सोयी निर्माण झाल्या आहेत, पण त्या वृद्धाश्रमातनं कैलासात नाही तर वैकुंठात पोहोचवण्याची हुकमी सोय अद्याप झालेली नव्हती. ती काळाची गरज निर्माण झाली आता. पूर्वी कसे, पूर्वी घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून, पण या तापदायक गोष्टी आता इतक्या सोप्या झाल्या का हातचा मळ आणि पैशाचा खेळ. त्यामुळं कार्यालयात आहे ना, वधू पक्षाचे लोक बिवर पक्षाच्या तोऱ्यात वावरताना दिसतात बघा. आणि घराच्या बाबतीत पण तीच स्थिती आहे. पैसे देणारी माणसं असली का घर देणारी माणसं घराची किल्ली घेऊन तुमच्या पुढं उभी राहतात. शिवाय पॅकेज, मेड टू ऑर्डर, इन्स्टंट, ऑटोमॅटिक, इंटरनेट सुविधा अशा लय सुखसोयी उपलब्ध झाल्या, पण त्याचा अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनी सोडला तर काय उपयोगच नाही ना. अशा प्रसंगामध्ये कुटुंबावर कोसळलेलं दुःख निखळ व्यक्त नाही करता येत. त्यांच्यापुढं लय प्रश्न उभे राहतात. म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं का, कॉर्पोरेशनचा पास आणला का, ॲम्ब्युलन्सला कळवलं का, पुढं कोणी गेलं आहे का, नातेवाईकांना फोन केले का. या असल्या लय प्रश्नामुळं दुःखात बुडता बी येत नाही. आणि वर बघा की, जन्मदाते वडील गेले पण नरहरीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही असं ऐकायला लागतंय हो. मला सांगा, त्या नरहरीला रडायला तरी वेळ नको आहे. जाणारीची सुटका होती हो, पण मागचा त्याच्या क्रियाकर्मात अडकून जातो. म्हणून मग मनुष्य गेल्याचं कळवा आणि पुढचं आमच्यावर सोपवा हे आमचं ब्रीदवाक्यच करून टाकलं. मी त्याला विचारलं, म्हटलं तुमच्या कामाची पद्धत काय आहे? हे बघा, एक तर तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्या, 1 ते 13 दिवसापर्यंत आम्ही सगळं करतो, नाही तर आम्ही पॅकेज देतो, सगळ्या सोयी पुरवतो. पण लोक पहिला पर्याय पसंत करतात बरं का. एकदा तुम्ही आम्हाला फोन केला का आमचा एक माणूस आधी तुमच्याकडे येतो. त्या माणसाला तुम्ही सहकार्य करायचं. तो तिथली सिच्युएशन बघतो. म्हणजे कितव्या मजल्यावर आहे, इमारत जुनी आहे का नवीन आहे, जिने रुंद आहेत का अरुंद आहेत, लाकडी आहेत का आरशिशीचे आहेत, त्यातून बॉडी खाली आणताना येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टीचा तो अभ्यास करतो. डेड बॉडीचे मापं घेतो. मापं कशासाठी घेतो तो? त्याचा उपयोग त्याच्या मापाची आणि वजनाची तिरडी तयार करायला होतो. अग्निसंस्कार करायचे असतील तर त्या मापाची चिता रचायला होतो. काही लोक दफन करतात, मग त्या मापाचे खड्डे खणण्यासाठी होतो. बॉडीच्या आकारमानावरनं चितेसाठी किती लाकडं लागतील याचा बी अंदाज घ्यायला लागतो ना. ही सगळी माहिती तो तुमच्याकडं आलेला माणूस आमच्या कार्यालयात कळवतो आणि त्याप्रमाणे त्या विभागातल्या लोकांना आम्ही स्मशानात पाठवतो. हा झाला पहिला टप्पा. नंतरचा दुसरा टप्पा म्हणजे ॲम्ब्युलन्समधून येणार का खांद्यावर. मग त्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स नाही तर खांदेकरी तयार ठेवायला लागतात. ॲम्ब्युलन्सची विशेष सेवा म्हणजे काय, तर प्रेताबरोबर जी माणसं ॲम्ब्युलन्समधनं जातात ना स्मशानात, त्यांना येताना लय त्रास होतो. त्यासाठी आम्ही त्यांना पुन्हा घरी आणून सोडतो. इतर ॲम्ब्युलन्सवाले काय करतात, ते फक्त तुमची जायची सोय करतात हो. त्यामुळं वैकुंठातनं येताना गैरसोयीला तोंड द्यायला लागतं ना ॲम्ब्युलन्समधनं गेलेल्या माणसाला. शिवाय पार्टीला पांढरी कापडं पाहिजे नसतील ना, ते सांगतील त्याप्रमाणे साड्या आणि पायजामा जब्बे पुरवतो आम्ही. काम झालं की परत घेतो बरं का. म्हणजे लग्नात नाही का फेटे भाड्याने मिळतात त्याच्याप्रमाणे. आता पहिल्या दिवसापासून ते 13व्यापर्यंत बडजी आमचाच असतो. तो योग्य ते विधी धार्मिक मार्गदर्शन करत राहतो. आता काही लोकांना स्ट्रेचर आणि ॲम्ब्युलन्स चालती,
पण काही रूढीप्रिय आणि परंपरावादी लोक अंत्ययात्रा खांद्यावरनं नेणंच पसंत करतात. मग अशा वेळेला आम्ही खांदेकरी पुरवतो. अर्थात खांदेकऱ्यांचा चार्ज हा रक्ताचं वजन आणि स्मशानाचं अंतर याच्यावर ठरवलं जातो. कारण त्याप्रमाणे रिलीवर पाठवायला लागतात ना. आता आपण या विषयावर बोलतो जे म्हणून एक अनुभव सांगतो बरं का. काय झालं, एका प्रतिष्ठित व्यक्तीचे वडील वारले बरं का. त्यांचा बंगला होता तिकडं अरण्येश्वरच्या बाजूला. आता त्यांचा लोकसंग्रह दांडगा, त्यामुळे 100-125 माणसं आपापल्या वाहनावर येऊन बंगल्याच्या समोर झाली जमा. अजून ॲम्ब्युलन्स का नाही आली म्हणून लोकांच्यात चुळबुळ चालू झाली. तेव्हा समजलं का त्या प्रतिष्ठिताच्या मातोश्रीनी पिताश्रीला ॲम्ब्युलन्समधनं न्यायला विरोध केला. माताजीचं म्हणणं त्यांना खांद्यावरनंच न्यायचं. भावनेचा प्रश्न आणि नाजूक बी. शेवटी त्यांना खांद्यावरनं न्यायचं ठरलं. ते ठरलं आणि जमलेला जमाव सावध झाला ना. जवळच्या नातेवाईकापैकी चौघांनी तिरडी उचलली, खांदा दिला, अंत्ययात्रा सुरू झाली. आणि ते ग्रस्त शिंकाळं धरून पुढं चालायला लागले. पण इकडं 5-50 पावलं चालल्यासारखी करून प्रत्येकजण आपापल्या वाहनावर तयार झाला आणि स्वारगेट मार्गे वैकुंठ स्मशानभूमीकडं चालता झाला. आता अरण्येश्वर ते वैकुंठ अंतर खांद्यावर वजं घेऊन पार करायला 1-1.5 तास सहज लागणार. मग काहींनी वाटे चहा काफी नाश्ता उरकून घेतला, काहींनी आपली कामं ओरखली. आपण इकडं खांदेकऱ्यांची अवस्था येण्यासारखी झाली ना. त्यांना प्रेत खाली ठेवता येईना आणि खांदा बी बदलता येईना. खांद्यावरचं वजं जड झालं. वैकुंठ लय लांब आहे तिथनं. मग अशा परिस्थितीत आपण वैकुंठाला पोचेपर्यंत आपणच वैकुंठवासी होऊ का काय, अशी भीती त्या चौघांना वाटायला लागली. आपण कुणीतरी आमच्या ऑफिसला फोन केला. आमची माणसं लगेच त्यांच्या मदतीला धावली आणि त्यांची सुटका करून टाकली. आजच एक दुसरा प्रसंग आहे बरं का. कोंडव्यातल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक वृद्ध ग्रस्त वारले. चौकोनी कुटुंब, म्हणजे आई, वडील, मुलगा आणि सून. त्यात मुलगा आणि सून नोकरीला गेलेले. वडिलांना आला हार्ट अटॅक, त्याच्यात ते गेले. शेवटी आईने फोन केला, मुलाला सुनेला ही घटना सांगितली. ती दोघं घरी आले धावत. पण आता पुढं काय. त्या मुलाच्या आयुष्यात असला प्रसंग कधी आलाच नव्हता ना. आणि तो कोणाच्या अंत्ययात्रेला कधी गेलाच नव्हता. आता उच्चभ्रू लोकांची सोसायटी. सगळ्यांनी फटाफटा आपल्या फ्लॅटची दारं बंद करून टाकली. उगं या झंझटीत अडकायला नको. शिवाय आडवार दुपारी 12ची वेळ. सगळीकडं फोन केले, पत्त्या कोणाचाच नाही. मुलांनी डॉक्टरला बोलवलं, त्यांनी तपासलं आणि डेथ सर्टिफिकेट देऊन टाकलं. तवर फक्त 2 नातेवाईक हजर झाले. ते बी तिराईतासारखे हाताची घडी करून बाजूला उभे राहिले. 1-2 तास वाट बघितली, पण संख्या 4च्या पुढं सरकच ना. तेवढ्यात त्या दोघांनी हाताच्या गाड्या सोडल्या. कारण असंच उभं राहिलो तर आपला होणार पुतळा हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग कॉर्पोरेशनचा पास आणि मर्तिकाचं सामान आणायला निघून गेले. आता बघा, दुकानदार मर्तिकाचं सामान द्या म्हणलं की देतो, पण ते कसं वापरायचं हे कुठं सांगतोय होतो. तासाभराने ती दोघं आली, ते सामान तिथं ठेवलं. आता पुढं काय करायचं चौघांना बी माहीत नाही. अवघड प्रश्न झाला. शेवटी ॲम्ब्युलन्स बोलवायची आणि स्ट्रेचरवर ठेवून न्यायचं असं ठरलं. आता पुन्हा मागच्या प्रसंगाप्रमाणे सगळं कसं रीतिरिवाजाप्रमाणे झालं पाहिजे, आला का नाही प्रश्न. मग त्यांना कुणीतरी आमचा फोन नंबर दिला. आम्ही चुटकीसरशी प्रश्न सोडवून टाकला. पण कसं आहे ना, अंत्ययात्रा काढायची म्हणल्यावर किमान 5-25 माणसं पाहिजे. त्याच्याशिवाय त्या यात्रेला शोभाच नाही ना राव. तेव्हा अशा प्रसंगी आम्ही माणसं बी पुरवतो. जेवढी माणसं जास्त तेवढी गेलेल्या माणसाची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता जास्त. त्यामुळं होतं काय, जो तो आपल्या प्रतिष्ठेसाठी माणसांची मागणी करतो. आमच्याकडे आहे ना मनुष्यबळ नावाचं खातं आहे. त्यातून आम्ही नेत्यांचं शक्तीप्रदर्शन, सभा, मोर्चे, घेराव याच्यासाठी माणसं पुरवतो. तुम्हाला सांगतो, सध्या आम्हाला अशा कामासाठी माणसं कमी पडतात. मग आम्ही काय करतो, आम्ही तीच माणसं वापरतो. म्हणजे सकाळी अंत्ययात्रा, दुपारी मोर्चा, संध्याकाळी सभा, अशा 3 भूमिकांमध्ये त्यांना काम करायला लागतं. पण अशा वेळी आम्ही त्यांना रोजगाराच्या व्यतिरिक्त विशेष भत्ता बी देतो बरं का. स्मशानातून घरी आल्यानंतर पूर्वी काय व्हायचं, शेजारी पाजारी त्या दुःखी कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करायची. आता जेवण सोडावं, साधी विचारपूस कोणी करत नाही.
मग आम्ही मागणीप्रमाणे त्यांना दुपारचं नाही तर रात्रीचं जेवण पुरवतो. ते म्हणले आम्हाला आमच्याच घरचं खायचं आहे, आम्ही स्वयंपाकी पुरवतो. म्हणजे काय अर्थात पहिल्या दिवसापासून 13व्यापर्यंत आमच्याकडं कॉन्ट्रॅक्ट असला ना तर वेगळा चार्ज घेत नाही. त्या 13 दिवसात तिसऱ्या दिवशी सावडणं, रक्षा विसर्जनासाठी वाहनाची सोय करणं, भटजी, आणि मग आमचा प्रतिनिधी प्रवासामध्ये चहा नाश्ता जेवणाची सोय करून टाकतो. त्याप्रमाणे दशक्रियाविधी पार्टी सांगन त्या तीर्थक्षेत्री आम्ही आयोजित करतो. लोकांच्या येण्या जाण्यासाठी संख्येप्रमाणे वाहन, दशक्रियाविधीला लागणारं साहित्य आणि सगळ्या सोयी आणि मुख्य म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्या कंपनीतर्फे केली जाते. आमचे भटजी आहेत ना ते प्रशिक्षित आणि तज्ज्ञ असतात. ते पहिल्या दिवसापासून 13व्यापर्यंत सगळे विधी यथासांग करतात. त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही पुरवतो. त्यामुळं यजमानांना त्या वस्तू गोळा करायचा त्रास नाही होत. विधीसाठी लागणारे पितृ आणि सवाष्ण आमच्याकडं उपलब्ध असतात. गाईला नैवेद्य द्यायची पद्धत आहे. गाई काही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, म्हणून आम्ही एक गाय पण बरोबर आणतो. त्यामुळं गोमूत्र आणि शेणाचा प्रश्न बी मिटून जातो. दशक्रिया विधीसाठी तुम्हाला सांगतो आमच्याकडं पाळलेले प्रशिक्षित कावळे आहेत बरं का, कावळे. दशक्रिया विधीच्या वेळी आमचे भटजी येताना तो कावळेचा पिंजरा बी घेऊन येतात. आता पुण्यात काय कावळ्यांना कमी नाही. त्यांचे थवेचे थवे वैकुंठ, संगमपूल आणि ओंकारेश्वरलाच्या झाडावर बसलेले असतात. पण त्या कावळ्यांना शिस्त नाही हो. त्यामुळं होतं काय का पिंड चौथऱ्यावर ठेवायच्या आधी यजमानाच्या हातात असताना झडप घालतात आणि पिंडाची नासाडी करतात. कधी कधी पिंड हातातनं जमिनीवर पडतो, मग त्याचं पावित्र्य भंग पावतं. पण आमचा कावळा पिंजऱ्यातनं बाहेर येतो आणि पिंडाला शिवून पुन्हा पिंजऱ्यात जाऊन बसतो. कसं आहे, ते अन्न अभक्ष्य असतं, अपवित्र असतं. त्यामुळं आमचे कावळे ते खात नाहीत. त्यामुळं आमच्या कावळ्यांचा पिंड त्या पिंडावर पोचलेला नाही. आमचे कावळे जरी असले तरी ते पवित्र आहेत. पिंड खाणं हा विधी नाहीच आहे ना. पिंडाला शिवणं हा पवित्र विधी आहे. पिंडाला शिवण्याची घाई झाल्यामुळं काय महत्त्वाच्या गोष्टीच राहून जातात. मृताच्या वारसाकडनं काही गोष्टी कबूल करून घ्यायच्या असतात. स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापूर्वक कबूल केलेल्या गोष्टी लोक करत नाहीत, पण पिंडाच्या साक्षीनं त्या मृत आत्म्याच्या समोर कबूल केलेल्या गोष्टी मनुष्य टाळूच शकत नाही. म्हणजे धाकट्या भावाला मी अंतर देणार नाही, बहिणीचं चांगल्या घरी लग्न लावून देईन, भावाच्या लहान मुलाचं पालनपोषण शिक्षण मी करीन, नाही तर मग म्हाताऱ्या आईवडिलाचा सांभाळ करेन. या गोष्टी कबूल करून घेतल्यावर पार्टीचं समाधान होतं आणि नंतर आमचा कावळा पिंडाला शिवतो. कारण मृत व्यक्तीच्या आत्म्याला त्याच्याशिवाय शांती मिळत नाही अशी आपली भावना असते ना. कावळा ताबडतोब शिवला म्हणजे त्या आत्म्याची कुठलीच इच्छा राहिली नाही असं समजून वारस मग हवं तसं वागायला मोकळे होतात ना. तुम्हाला सांगतो ग्रामीण भागात आमच्या कावळ्यांना लय मागणी बरं का. काय होतं, त्या ठिकाणी नदीकाठी करतात दशक्रिया विधी. नदीचं पात्र असतं रुंद, उन्हाळ्यात असतं कोरडं, आणि कुठंतरी लांब नदीच्या तीरावर असती झाडी. तिथं असतात काही प्रमाणात कावळे, पण ते या विधीच्या ठिकाणी फिरकतच नाहीत फारशी. काय एक तर माणसांची गर्दी आणि वासडते पात्र. एखादा कावळा अशा परिस्थितीत आकाशात गिरट्या घालतो म्हणा, पण तो कावळा खाली उतरायचं धाडस नाही ना करत. आणि मग अशा वेळी रणरणत्या उन्हात माणसं आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात. ज्याला जे जे सुचल ती आश्वासनं कबुली द्यायचं काम चालू होतं. घशाला कोरड पडली असती, घामाने उपरणं ओलं झालेलं असतं. प्रत्येकाच्या पोटातले कावळे वरडायला लागतात, पण आकाशातल्या कावळ्याला त्याची काय दया येत नाही. मग अशा वेळी दर्भाचा कावळा करून पूजा आटपावी लागती. पण मृत आत्म्याच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्यामुळं लोकांच्या मनाचं समाधान होत नाही. पण आमच्या कावळ्यामुळं हा सगळा त्रास वाचतो आणि लोकांना समाधान बी मिळतं. हे सगळं ऐकून माझा BBB उर्फ बाळूबद्दल आदरच द्विगुणित झाला. मी म्हणालो, बाळासाहेब आपण या विषयाचा एवढा सखोल अभ्यास केला आहे, म्हणजे नुसता अभ्यास नाही केला, त्याच्यावर सोल्युशन पण काढलं आहे. याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि मला तुमचं खूप कौतुक वाटतं आहे बरं का. कसे वास्तविक बघता मनुष्य जीवनातली ही घटना अटळ आहे ना.
पण मनुष्य जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपल्या आयुष्याचं नियोजन करत असतो, त्याच्यासाठी तरतूद पण करतो. पण या बाबतीत माणसाने ज्या गांभीर्यानं बघायला पाहिजे तेवढं तो बघत नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. मग काय होतं? मग जत्रेत चुकल्यासारखं होतं, कुणाचा तरी हात धरायला लागतो. नियोजनावरनं आठवलं बरं का, एका शामराव नावाच्या गृहस्थाचं निधन झालं. सगळे विधी पार पडले, पण त्याचा फोटोच कुठं सापडना. आता माणूस बघा, जन्मापासून लग्नापर्यंत हौशीने फोटो काढतो, ते फोटो सांभाळून ठेवतो. पण जसजसं त्याचं वय वाढत जातं तसतसं त्याची फोटो काढायची हौस कमी होती ना. मग फोटो कुठल्या तरी समारंभात ग्रुपमध्ये, नाहीतर पेन्शनसाठी, नाहीतर मग ओळखपत्रासाठी फोटो काढतात. पण नंतर स्वतंत्र फोटोच काढले जात नाहीत. काढलेल्या फोटोचे निगेटिव्ह कुठेतरी धुळकात पडलेले असतात आणि मग अशा वेळी त्याची होती शोधाशोध चालू. त्याप्रमाणे आमच्या शामरावच्या पोराने निगेटिव्ह शोधल्या. अर्थात निगेटिव्हवरनं पॉझिटिव्ह मनुष्य शोधणं लय अवघड परीक्षा. तर तिथं एका पाकिटात 2 निगेटिव्ह होत्या. त्यातली एक त्याची, दुसरी वाढल्याची. त्यांनी त्यातली एक निगेटिव्ह फोटो स्टुडिओत नेऊन दिली आणि 13व्याची तारीख सांगून फोटो एनलार्ज करून फ्रेम करून ठेवायला सांगितला. ठरलेल्या दिवशी कोणाला तरी तो फोटो आणायला सांगितला. स्टुडिओमध्ये फोटो कागदात पॅक करून ठेवला होता. त्यांनी तो आणला, भटजीकडे दिला. भटजी अनोळखी. त्यांनी ते पॅकिंग खोललं, फोटो पूजेत ठेवला, त्याला हारबी घातला. 13व्याच्या गडबडीत त्या फोटोकडं कोणाचं लक्ष गेलं नाही आणि नेमकी त्यावेळी त्या शामरावची इंदूरची पोरगी 13व्यासाठी घरी आली. अहो, तिने वडिलाच्या ऐवजी हार घातलेला भावाचाच फोटो बघितला आणि दादा म्हणून हंबरडा फोडला आणि जागेवर बेशूत पडली ती. ही गडबड बघून भटजी तर लय घाबरले. त्या दादा सकट सगळे तिथं आले. त्यावेळी झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. म्हणजे निगेटिव्ह देताना चूक झाली ना, त्याचा परिणाम येऊ. म्हणून मी नेहमी लोकांना, विशेषतः सिनियर सिटीजनला सांगतो का बाबाओ, तुम्ही तुमचा आत्ताचा फोटो काढून घ्या, तो एनलार्ज करा, त्याला तुम्हाला हवी तशी फ्रेम करा, माउंटवर तुमची जन्माची तारीख लिहा, मृत्यूची तारीख मोकळी सोडा, फ्रेमवर हार लटकवण्यासाठी 2 खेळे मारून घ्या, तो फोटो तुमच्या खोलीत भिंतीवर टांगा आणि त्याच्या मागं प्लॅस्टिकच्या पिशवीतमध्ये घातलेला चंदनाचा हार ठेवा, म्हणजे नंतर होणारा गोंधळ टळल. असाच एक गोंधळ सांगतो तुम्हाला, गोष्ट परभणीची बरं का. काय आबासाहेबांचं नुकतंच निधन झालं. त्यांचा दशक्रिया विधी करायचा होता गंगाखेडला. स्पेशल बस करण्यात आली, 50 माणसं त्यात बसली. गंगाखेडला जाताना रस्त्यात गाडी थांबवून स्मशानात फडक्यात बांधून ठेवलेली अस्थी घेऊ म्हणून बस रस्त्याच्या कडेला थांबली. अहो, 10 मिनिटात अस्थी घेऊन यायला पाहिजे, तिथं अर्धा तास झाला, पण अस्थी आणणाऱ्यांचा पत्त्याच नाही. इकडं स्मशानात ज्या ठिकाणी अस्थी बांधून ठेवल्या होत्या तिथं त्या नव्हत्याच ना. फडक्यावर कोळशाने नाव घातलं होतं. सगळीकडे शोध घेतला, पण आबासाहेबाच्या अस्थी काही सापडना. त्या नेलत्या कोणीतरी चुकून. शेवटी त्या लोकांनी तिथल्या दुसऱ्या कोणाच्या तरी अस्थी घेतल्या आणि बस चालू झाली. गंगाखेडला त्या कोणाच्या तरी अस्थीचं यथासांग पूजन झालं. आबासाहेबाच्या अस्थीचं काय झालं कोणाला माहिती. तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणाला काय कळलं नाही. तेव्हा नियोजनाच्या अभावी ऐनवेळी असे प्रसंग उद्भवू शकतात आणि अशा टायमाला कोणी काय करू शकत नाही. तुम्हाला सांगतो, मोठमोठ्या लोकांच्या अंत्ययात्रा आम्हाला आयोजित करायला लागतात. मग त्यासाठी फुलांच्या माळांनी रथ सजवणं, भजनी मंडळाचे ताफे तयार ठेवणं, स्मशानात विशेष व्यवस्था करणं, स्पीकर माईकची सोय करणं, श्रद्धांजलीची भाषणं तयार करून देणं, हे अशा वेळी आमचा अख्खा सेवक वर्ग कामाला लागतो. अर्थात अशा यात्रेचे पैसे आम्ही ॲडव्हान्स घेतो, कारण अशा प्रकारच्या यात्रेला पैशावर आम्हाला लय वेळा तिलांजली द्यायला लागली. म्हणून मग ॲडव्हान्सची पद्धत सुरू केली आपण. काही समाजामध्ये घरातल्या स्त्रियांना रडायचा त्रास होऊ नये म्हणून रडणाऱ्या बायका म्हणजे रुदाली हव्या असतात ना, त्याही पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतो. शिवाय डोळ्यातल्या अश्रूसाठी आमच्याकडं ग्लिसरीन ट्यूबला लय मागणी आहे. आमचा हा व्यवसाय आहे ना, या व्यवसायाला स्पर्धाच नाही, त्यामुळं चांगला चालला आहे. त्यासाठी आम्हाला एकावर एक फ्री किंवा डिस्काउंट ठेवून जाहिरात बी करायला लागत नाही.
हा, पण जास्तीत जास्त लोकांनी या सोयीचा फायदा घेऊन आम्हाला समाजसेवेची संधी द्यावी असं मात्र मनापासनं वाटतं. बास. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता नारायण शेळके यांची कथा वैकुंठ यात्रा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.